Welcome to all students. Today we are also discussing the definitions. Definition आपण बघणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन्स बघितलेले आहेत जे सोप्या होत्या. त्यापैकी सुद्धा आज आपण काही डेफिनेशन परत एकदा बघणार आहोत. दोन लेक्चरमध्ये आपल्याला या डेफिनेशन संपवायचे आहेत. या डेफिनेशनसाठी मी वारंवार का सांगतोय की या डेफिनेशन तुम्हाला 11वी आणि 12वीसाठी विचारण्यात येणार आहेत. मग त्यामुळे त्या डेफिनेशन तुम्हाला वारंवार तयार करावे लागतील आणि वारंवार तुम्हाला तयार करावं लागेल. वारंवार तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार त्यावरती. आता बाकी पुढच्या ज्या डेफिनेशन आहेत काय डेफिनेशन फक्त मी तुम्हाला नावं लिहितोय. या डेफिनेशनची फक्त नावं लिहितोय मी. बरेचसे आहेत डेफिनेशन तरी पण फक्त काही लिमिटेडची नावं लिहितोय मी. ते सर्व डेफिनेशन जर आपण सांगत त्या ठिकाणी थांबलो की बरेचसे वेळ लागेल. नुसत्या डेफिनेशनसाठीच आपल्याला 5-7 लेक्चर लागतील. क्रॉप रोटेशन नंबरिंग जो असेल ते नंबरिंग तुम्ही बरोबर टाका. क्रॉप रोटेशन. नेक्स्ट नंबर अर्थिंग अप. अर्थिंग अप म्हणजे क्रॉप रोटेशन म्हणजे आपण बघतो फक्त मला या डेफिनेशन मी सांगणार नाही. डेफिनेशन तुम्ही तयार करू शकता. क्रॉप रोटेशन कुठल्याही पिकांची फेरपालट व्यवस्था. पिकांची फेरपालट व्यवस्था आपण बघत असतो बऱ्याच वेळेस. वी आर ऑब्झर्विंग इन आवर फार्म आवर नेबर्स फार्मर्स. दे आर टेक फॉर एक्झाम्पल nowadays they take the soybean, then after that they can take the wheat, next year they can take the tur, after that tur they can take the groundnut. Such rotation or such taking the alternate recurrent succession of the crop. Alternate recurrent एकानंतर एक एका पाठोपाठ एक वेगवेगळे पीक घेणे त्याला आपण म्हणतो थोडक्यात क्रॉप रोटेशन. मागच्या वर्षी त्या पट्टीमध्ये सोयाबीन घेतलं जातं. यावर्षी सुद्धा सोयाबीनच म्हणजे तो क्रॉप रोटेशन नाही आहे. मागच्या वर्षी सोयाबीन त्याच फळामध्ये किंवा त्याच पट्टीमध्ये परत यावर्षी सोयाबीन म्हणजे तो क्रॉप रोटेशन नाही. मागच्या वर्षी त्या ठिकाणी घेतलं होतं आपण सोयाबीन त्या फळामध्ये यावर्षी तूर पेरली मग ते झालं क्रॉप रोटेशन. मग हे सोयाबीन काढल्यानंतर परत ते दुसरं क्रॉप घेतलं मग एका पाठोपाठ एक पिकांची फेरपालट व्यवस्था मग याला म्हणतात क्रॉप रोटेशन. ठीक आहे. त्यानंतर जे अर्थिंग अप. अर्थिंग अप मीन्स कन्व्हर्शन ऑफ हिल्स इंटू फरो अँड फरो इंटू हिल्स. आता ही स्पेसिफिक आहे. अर्थिंग अप आर फॉर स्पेसिफिक फॉर द शुगर केन क्रॉपसाठी ही स्पेसिफिक केली जाते. कन्व्हर्शन ऑफ फरो इंटू. समजा या ठिकाणी मी तुम्हाला ती डायग्राम थोडंसं कळण्यासाठी सांगतो. मी तुम्हाला मराठीमध्ये त्याला पहा. सरी वरंबा. सरी वरंबा असे 2 शब्द आहेत. सरी वरंबा सच आहे. थोडक्यात या ठिकाणी हा उंचवट्याचा भाग, हा उंचवट्याचा भाग, हा उंचवट्याचा भाग, हा खोलगट भाग, खोलगट भाग, खोलगट भाग. लक्षात येतोय. म्हणजे हा जो दिसतो तुम्हाला हा खोलगट भाग सरी आणि हा वरचा जो काळी दिसते ते वरंबा म्हणजे बोध त्याला म्हणतात. कन्व्हर्शन ऑफ शुगर केनमध्ये काय करतो पहा. शुगर केन लावताना ड्युरिंग द प्लांटेशन ऑफ शुगर केन
ज्यावेळेस शुगरकेन लावतात त्यावेळेस हे खोलगट भागामध्ये असे हे तुकडे लावतात. खोलगट भागामध्ये हे तुकडे लावले आहेत खोलगट भागामध्ये. त्यानंतर तो जर्मिनेट होईल, उगवण होईल. कालांतराने त्याच्यामध्ये अंतर्मशागत केली जाईल. अंतर्मशागत केली जाईल. मग अंतर्मशागत केल्यामुळे काय होईल आपण म्हणूयात थोडक्यात या ठिकाणी असे हे शुगरकेन वाढलेले आहेत. शुगरकेन वाढलेले आहे. मग कालांतराने काय ते पाणी देणे वगैरे अंतर्गत मशागत केल्यामुळे हे काय जो काय उंच सकल भाग आहे, उंच सकल भाग त्याला म्हणतात आपण. हा भाग जेव्हा एकसम होईल, सर्व सारखा बनेल असे तुम्हाला ते दिसतील, समतल होईल. परत कालांतराने त्याला काय कन्वर्ट केलं जाईल किंवा वेगवेगळ्या यंत्राच्या सहाय्याने, मे बी हुई और मे बी विथ हेल्प ऑफ कुदाली. कुदालीच्या सहाय्याने परत काय करतात, जो खोलगट भाग होता तो परत त्याला माती लावतात. खोलगट भाग जो होता त्या ठिकाणी शुगरकेन वाढलेले आहेत, परत त्याला माती लावणे त्याला म्हणतात कन्वर्शन ऑफ हिल्स इंटू फरो. हिल्स इंटू फरो अँड फरो इंटू हिल्स. इट इज कॉल्ड एज आर्थिंग अप. रिजेस अँड फरोज. रिजेस शब्द तुम्हाला लगेच लवकर कळणार नाहीत म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हिल्स. रिजेस अँड फरोज आर कन्वर्शन इंटरकन्वर्टेड, दॅट इज कॉल्ड एज आर्थिंग अप. आणि या प्रकारची जी काही प्रोसेस आहे ती प्रामुख्याने शुगरकेनमध्ये करतात. सच टाइप ऑफ ऑपरेशन्स आर परफॉर्म ओनली इन द शुगरकेन अप टू सम एक्सटेंट इन पोटॅटो. पोटॅटोमध्ये काही प्रमाणात ते करण्यात येते. पण बटाटे लावतात आणि कालांतराने परत त्याला बोध लावतात किंवा माती लावतात. मग माती चढवणे किंवा माती लावणे म्हणजेच आर्थिंग अप. फिजिक्समधला आर्थिंग अप नाही आहे. ओके, फिजिक्समधला आर्थिंग अप म्हणजे वेगळी डेफिनेशन त्या ठिकाणी असेल किंवा आर्थिंग वेगळी असेल. आपण सर्वसाधारणपणे जे वापरतोय ती सर्व शब्द वापरणं या ठिकाणी नाही आहे. आर्थिंग अप, कन्वर्शन ऑफ रिजेस इंटू फरो, फरो इंटू रिजेस. Then next definition, farm labor. Farm labor. सर्वसाधारणपणे आपण हा शब्द वापरतो बऱ्याच वेळेस, परंतु या ठिकाणी डेफिनेशन तुम्हाला करायचं आहे. शेतमजूर. शेतमजूर म्हणजे शेतमजूर म्हणजे थोडक्यात जो शेतामध्ये काम करतो किंवा शेतातली जी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी मदत करतो त्याला म्हणतात शेतमजूर. द लेबर हुज मेन सोर्स ऑफ इन्कम इज ऑन अकाउंट ऑफ वर्क पुट टू द ॲग्रिकल्चर. शेतामध्ये काम केल्यानंतर ते येणारे जे काही मेन सोर्स ऑफ इन्कम असेल त्याला म्हणतो आपण फार्म लेबर. ओके, देन फार्म मॅनेजमेंट. MANAGE. फार्म मॅनेजमेंट. शेती व्यवस्थापन. शेती व्यवस्थापन. फार्म मॅनेजमेंट इज डिफाइंड ॲज ऑर्गनायझिंग अँड मॅनेजिंग one or more enterprises on the farm on scientific and business lines for continuously getting maximum net profit from the farm is known as farm management. एंटरप्राइजेस म्हणजे व्यवसाय, छोटे मोठे व्यवसाय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त छोटे व्यवसाय आणि तेही सायंटिफिकली
सायंटिफिक बेसिसवरती ते अवलंब करण्यात यावेत किंवा